नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण काल आलेलो दापोलीत आणि दापोलीतला आपला आजचा आहे हा दुसरा दिवस। काल आपण थांबलेलो पितांबर ॲग्रो टुरिझमला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता। आणि आज आपण तिकडनं चेकआउट करून आपण पुढे आलो आहोत। आणि आजचा जो आपलं कॉटेज असेल ते कॉटेज माझ्यापेक्षा एक होमस्टे आहे ते, आणि खूप छान असं होमस्टे आहे गोकुलधाम म्हणून। आणि तुम्हाला ते दाखवतो कसं आहे। एक दापोलीपासून एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहे आणि सर गावात आहे, म्हणजे तिथे कसलाच तुम्हाला आवाज वगैरे काय मिळणार नाही। सो आता आपण त्याची होम टूर करू आणि तिथे झाल्यानंतर आपण आपला जो प्लॅन आहे दापोली एक्सप्लोअर करायचा तो करायला आपण निघणार आहोत। सो व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली शेवटपर्यंत बघा ही व्हिडिओ, आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा। स्वतः आपण जे गोकुलधाम होमस्टे आहे त्याचा आपण एक टूर करू, छोटीशी टूर आहे, तुम्हाला आवडेल नक्की। आय होप तुम्ही ही व्हिडिओ बघून नक्की इथे एकदा याल आणि इथे राहण्याचा अनुभव घ्याल। अतिशय शांत असं वातावरण आहे, बाजूला ही सर्व झाडी अशी, आणि त्या झाडींच्या कुशीत वसलेला हा गोकुलधाम होमस्टे। खूप छान असं बांधकाम आहे। आत्ताच त्या ओनरशी बोलणं झालं तर ते म्हणाले आत्ताच जस्ट हे सुरू झालं आहे। खूप छान असं, खूप छान 2च रूम्स आहेत, पण खूप छान बांधलं आहे त्यांनी। फ्युचरमध्ये ते वाढवायचा प्रयत्न करतील। सो आता आपण ज्या रूममध्ये राहणार आहोत त्या रूमची एक आपण सफर घेऊ। सो कोमल आपल्याला रूमबद्दल सांगणार आहे, तिला कसं वाटलंय। इथे 2च रूम आहेत, एक तिकडे आणि एक इथे। सो आपला रूम नंबर 2 आहे आता। तर प्रशस्त असे मोठे रूम आहेत, ही छानशी अशी बाल्कनी दिली आहे त्याला, जिथे तुम्ही सकाळचा चहा निसर्गाच्या सानिध्यात घेऊ शकता। मोठी आहे बाल्कनी, म्हणजे सकाळी उठून इथे चहा निसर्गाच्या सानिध्यात बसून चहा घ्यायला खूप मजा येईल। आणि वातावरण पण इथलं खूप छान आहे। रूम पण असे मोठे आहेत, त्यांनी सांगितलं म्हणजे मॅक्सिमम 6 जण वगैरे झोपू शकतो तुम्ही, आणि तसंच जर एक्स्ट्रा एखादा वाढला तर ते 150 रुपये चार्ज करणार, म्हणजे अफोर्डेबल आहे, म्हणजे एवढं पण कॉस्टली नाही आहे। असेल तर 200 रुपीज। त्यांनी एक्स्ट्रा गाद्या दिल्या, एक्स्ट्रा बेड आहे, इथे टीव्हीची सोय सुद्धा आहे तुम्हाला। बाथरूम वगैरे पण मोठे आहेत। अच्छा, अटॅच बाथरूम आहे, पण बघू शकता खूप प्रशस्त आहे। गिझर आहे इथे वॉशरूम आणि जे आपलं बाथरूम आणि जे टॉयलेट आहे ते अटॅच आहे। छोटा रूम आहे पण मस्त आहे, म्हणजे खूप खूप छान आहे। आणि इकडनं एक छोटी खिडकी पण आहे, बाहेरचा व्ह्यू। बाजूला केळीची झाडं वगैरे छान अशी लावलेली आहेत। सो एकंदरीत खूप छान आहे, आणि मेन म्हणजे शांत आहे इकडे। सो असं काहीसं हा गोकुलधाम होमस्टे। मित्रांनो, आपण ज्या कामासाठी दापोली चालू आहे, दापोली एक्सप्लोर करायला, ती जर्नी आता आपण सुरू करतोय। आता आपल्याला तसं काय दापोलीतलं माहिती नाही, पण जसं जसं आपल्याला इथं लोकांकडून कळलं आहे त्याप्रमाणे आपण जे जाताना जे पहिले स्पॉट येणार आहोत, म्हणजे जे पहिले स्पॉट येतील तिथे करायचा प्रयत्न करू आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण टाकू। सो आता चला आपण निघतोय ती राईड करायला, आणि ही आपण
जी ॲक्टिवा ॲक्सेस घेतली आहे ती पण आपण इथून रेंटवरच घेतली आहे. त्याचं पण मी तुम्हाला जे डिटेल्स आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. खूप चांगले लोक आहेत दापोलीतली, खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि खूप पोलाईट आहेत. त्यामुळे मला तर आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आय होप यापुढचा पण एक्सपिरियन्स माझा खूप छान असेल. सो चला आता आपण सुरुवात करू आपल्या राईडला. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहोत. तो सर्वप्रथम तर आपण जे परशुरामाचा स्टॅच्यू आहे तो पाहायला चाललो आहे आणि मग तिथून जसं जसं आपल्याला कळेल आजूबाजूला जे अजून जवळ काही स्पॉट आहेत ते पण आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. पण सर्वप्रथम तर आपण आता जे परशुरामाचा स्टॅच्यू आहे तो पाहायला चाललो आहे. तो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. बुरोंडी गावात पोहोचलो आहे आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर परशुरामाचं जे स्टॅच्यू आहे, जन्मभूमी आहे ते आहे. सो आता आपण त्या बुरोंडी गावातच आहोत. 1 ते 2 मिनटामध्ये आपण जे परशुरामाची जन्मभूमी आहे तिथे आपण आता पोहोचू. तर आपण आता पोहोचलोय परशुराम हिलवर. मित्रांनो, इथून असं एंट्रन्स आहे आतमध्ये जायला. आपण जे परशुरामाचं स्टॅच्यू आहे त्याच्या खाली एक ध्यान मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ना आवाज अक्षरशः तुम्ही थोडं जरी पुटपुटलात ना तरी एवढा घुमतो ना. सो तुम्हाला मी ते जस्ट दाखवणार आहे. बाकी तर मी काही ते दाखवणार, तुम्ही फक्त बघा व्हिडिओमध्ये. सो आता आपण आतमध्ये जाऊ. अग्रतः चतुरो वेदाः पुरुषतः सक्षरं धनुः इदं ब्राह्मम् इदं शास्त्रं शापादपि शरादपि. नॉर्मल बोललो तरी असं वाटतंय
एकदम छान असा एक्सपिरियन्स होता. आता आपण जो पहिला स्पॉट होता आपला भगवान परशुरामाचं जे स्टॅच्यू आहे ते तर बघून झालं आहे आणि आता आपण इथून जातो आहोत लाडघर बीचला. तिथे एक दत्ताचं मंदिर आहे, ते आपण आता बघणार आहोत. इथून तो लाडघरचा जो बीच आहे तो सुद्धा दिसतो. चला आता आपण निघू त्या दत्त मंदिराच्या इथे लाडघर बीचवर आणि बघू तिथे जाऊन ते कसं आहे. आणि जो आपला स्टॅच्यू आहे तिथून येताना मध्येच हा एक लेफ्ट टर्न लागतो लाडघर बीचला जायला. उद्या बघायला आता आपण येऊन पोचलो आहे ज्या दत्त मंदिरासाठी दर्शनाला पण येत होतो. तिथे पाठी पाहताय तेच ते दत्ताचं मंदिर आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. त्याच्याच बाजूला आहे ना समुद्र किनारा आहे, सो ते पण तुम्हाला कौलारू असं मंदिर आहे मस्त. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. समोर बघताय तो लाडघर बीच आणि हा त्याच्या पाठीमागचा परिसर आहे. एवढी गार हवा सुटली आहे ना, एवढं भारी वाटतंय ना, खूप मस्त. म्हणजे खूप छान असा परिसर आहे आजूबाजूचा मंदिराच्या. तर मित्रांनो, आपण आता ज्या मंदिरात आलो आहेत तिथे हे काका आहेत. हे पूर्ण मंदिरात पूजा वगैरे काकाच करतात. तर काका आपल्याला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत. स्वतःच आहेत मंदिर. हां, तर मंदिर आपलं हे कधी बांधलंय आणि कसं काय, म्हणजे मंदिराबद्दल थोडं सांगा. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे आणि हे आहे स्वयंभू हे मंदिर. अच्छा. माझे पंजोबा पांडुरंग संभाजी मोरे आणि त्यांचा एक भाऊ होते. त्यांचे भाऊ संभाजी मोरे, असे दोघे भाऊ संभाजी मोरेंना मुलबाळ नव्हतं आणि पांडुरंग संभाजी मोरे यांना मुलबाळ होतं. त्यांच्या वंशात आम्ही.
अंशावळ. आणि हे मंदिर आता ह्या दोघा भावांचे व्यापार हा धंदा होता. आणि मुंबईला नागपड्याला त्यांच्या बिल्डिंग होत्या. अच्छा. एकेकाळी म्हणजे 1768च्या आधी ते व्यापार करीत जलमार्गाने चालले होते. त्यापूर्वी म्हणजे असे दळणवळण काही नव्हते. जलमार्ग वाहतूक ते गलबातातून माल घेऊन गोव्याला चालले होते. आणि अचानक हे जे आता इथं मंदिर आहे, इथे टेकडी आहे आणि पाठीकडे अरबी समुद्र आहे, जलाशय आहे. तर तिथे आल्यावर तेव्हा मान्सूनचा हा काय प्रकार नव्हता आणि अचानक वादळ झाले, विजा कडकडायला लागल्या, वारा सुटला आणि ते दत्तात्रयांचा धावा केला. ते दत्तात्रयाचे भक्तच. आणि धावा केल्याबरोबर सांगितलं, महाराज हे काय चाललं आहे, दत्त महाराज हे काय चाललं आहे, हा माझा हा गलबत सुखरूप तिथे जाऊन दे, तो माल उतरून दे आणि मी परत भाऊच्या धक्क्याला येऊन दे मुंबईला. आणि मी ह्या भर समुद्रात बघतोय एक टेकडी मला दिसतोय डोंगरवाजा हा, तर तिथे तुझी प्राणप्रतिष्ठा करीन. अशा पद्धतीवर सगळे ठरत नाहीसे झालं. ती गेले गोव्याला मला उतरवलं, भाऊच्या धक्क्याला लावले ते गलबत घरी आले. आणि त्यांना म्हणजे चैन पडत नाही. आणि ते दोघे भाऊ ह्या लाडघर गावी आले शोध घेत आले. आणि इथे तेव्हा संस्थानिक राज्य होतं पेशवाकालीन. आणि त्या टायमाला इथे जे संस्थानिक होते ते कृष्णा महाजन म्हणून होते. त्यांचा पत्ता काढला आणि त्यांना इथे घेऊन आले. त्यांना सांगितलं की त्यांनी मानस सांगितला का मला ही आत्ताच्या आता ही जागा खरेदी करायची. तर ठीक आहे, मोरे म्हणतं तुम्हाला दिली. व्यवहार झाला त्यांचा. आणि परत बीचवर तिथं एक बाग घेतली जागा, म्हणजे आता ती बाग झाली, पूर्वी असं सपाट होतं. तिथे ती 18 ते 19 गुंठे जागा आहे. आणि तिथे झोपडेबाजा हा घर बांधले. आणि नंतर त्यांचं एक जा चालू झालं इथे. आणि नंतर अशा त्या इथं बाजूला अशा तरी डाव्या साईडला लेफ्ट साईडला औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड आहे. तिथे ते तपाला बसलं ते ध्यानस्थ. आणि त्याच टायमाला अगदी सडनली दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. ती का जाणीव दिली, तू मला शब्द समुद्रात सांगितला होतास, आता तू मंदिर बांध. ताबडतोब त्यांनी कामगार लावले इथे. ते आता हे पाषाण आहे कशा आणले असतील, तेव्हा काय वाहतूक नव्हती, मोटर वाहतूक नव्हती, काही नव्हती. हत्तीवरना किंवा गाढवा बिडवांना कशा आणले असतील. आणि रस्ता पण नव्हता. आणि बीचवर म्हणजे वाळू आहे, वाळूवरना ते सगळं हे आणलं, मंदिर बांधले. आणि ही मूर्ती जी आहे ती ठाणा वसई इथून आलेली आहे. आणि ती मूर्ती पहिली तिथे लाडघर बीचला गेली कपडेवाच्या घरात. आणि तिथून मग इथं मूर्त बघून मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला तिथे प्राणप्रतिष्ठा केली आणि हे मंदिर बांधलं. आज जवळजवळ 256 वर्ष चालू आहे. अच्छा. माझी 4थी पिढी, मी आता पंजब आहे, 7वी पिढी आमची चालू आहे. अच्छा, असं आहे. धन्यवाद काका, खूप छान माहिती दिलीस तुम्ही मंदिराबद्दल. नमस्कार. थँक्यू. मित्रांनो, आता तुम्ही ऐकलीस मंदिराची माहिती त्या काकांकडून. खूप छान अशी माहिती सांगितली त्यांनी. आणि आता आपण आलो आहोत समोरच्या बीचवर. आता काय आपण बीचवर जात नव्हतं कारण खूप ऊन आहे, संध्याकाळी आपण जाणार आहोत. सो आपण तेव्हाच बीचचं दाखवू. पण इथून एक तुम्हाला बीचचा व्ह्यू देतो चांगला. आता दत्त मंदिराचं तर दर्शन झालं आहे आपलं. सो आता आपण इथून पुढे जाणार आहोत तिसरा स्पॉट बघायला, हरणे बीच. आणि तिथे एक 4-4:30 वाजता माशांचा लिलावसुद्धा होतो, तर तो सुद्धा बघू. जर लिलाव असेल तर तो नक्कीच आपण तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. सो आता आपण डायरेक्ट भेटू हरणे बीचला. सो चला आता निघतो इकडनं, डायरेक्ट आता भेटूया आपण हरणे बीच.
मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय हरणे बंदरला आणि इथे माशांचा लिलाव चालू आहे. खूप गर्दी आहे त्यामुळे तेवढं दाखवणं शक्य नाही, पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तर मित्रांनो पाहू शकता ही सर्व मिक्स मच्छी आहे. सर्व मिक्स मच्छी आहे इथे. मोठी पापलेट आहेत, मोठी पापलेट आहे. इथे असा माशांचा लिलाव चालू आहे. सगळे 7,000. ते पाहू शकता मोठी सुरमई आहे. अशी येणार नाही. जिताडा जिताडा किती 8,100 नंबर द्या. आता जो जिताडा पाहिला तो जवळजवळ 10 किलोचा जिताडा होता. 7,100 भाव चालू आहे आणि अजून त्यांची बोली चालू आहे, त्यामुळे तो 8 ते 10,000ला जाईल अशी अपेक्षा आहे. एवढा मोठा जिताडा होता. तर मित्रांनो पाहू शकता इथे लेपटी मासा आहे. सर्व भरून लेपटी मासा आहे. राणी मासा मित्रांनो, या समोर बोटी दिसत आहेत. त्याच्यातून मासेमारी करून खोल समुद्रातून मासे आणले जातात. त्यानंतर छोट्या बोटी आतमध्ये जाऊन त्या जो आणलेला मासा असतो तो या बोटीमध्ये अनलोड करतात आणि मग त्या बोटी किनाऱ्यापर्यंत आणतात. कारण की मोठ्या बोटी किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही तेवढ्या जवळ, म्हणून त्या एका ठिकाणीच उभ्या राहतात आणि मग छोट्या या बोटी आहेत त्या बोटींच्या इथे जाऊन जो भरलेला माल आहे, सर्व मच्छी आहे, ते असे बघा हे त्या ट्रेमध्ये भरून अनलोड करून इकडे त्या बंदरावर घेऊन येतात लिलावासाठी. सो हे खूप जुनं असं बंदर आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा लिलाव होत असतो. त्या समोर पाहू शकता त्या सर्व ज्या बोटी आहेत, या सर्व बोटी आहेत त्या खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात आणि मोठ्या प्रमाणात अशी मासळी घेऊन ते इकडे येत असतात. आणि या सर्व छोट्या बोटी आहेत. काय तर बैलगाड्यांमधून पण, आता भरतीचा टाईम आहे म्हणून, नाही तर जेव्हा ओटी असते तेव्हा तर बैलगाड्यांमधून पण आतमध्ये जाऊन ती मच्छी अनलोड केली जाते आणि इथे किनाऱ्यापर्यंत आणली जाते. ते आपल्याला लेपटी मासा जास्त बघायला मिळतोय. मोठे मोठे मासे पण आहेत, पण जास्त प्रमाणात लेपटी मासा दिसतोय. बघा आता 100 तुम्ही कमी केले, 100 मी कमी केले. काय नाही भेटले पैसे दे, पैसे आता पैसे उद्या. या जिताड्याचा अजून लिलाव झालेला दिसत नाही. अरे हो काय माणूस पहिला माणूस कानाला हलत नाही. 10,050. हॅलो
हे जे पाहतायत ते मार्केट आहे हरण्याचं. आता तिथे जो आपण पाहिला तो लिलाव चालू होता, तिथूनच हे कोळणी मत्स्य घेऊन इकडे विकायला येतात. आणि ज्यांना मच्छी कॅरी करायसाठी कोल्ड स्टोरेज पाहिजे असेल ते सुद्धा इथे अवेलेबल आहे समोर. आणि इथे जीपेची फोनपेची पण सुविधा आहे. आणि हे समोर जे लावले आहेत ते आहेच, हे सर्व मच्छी मार्केट आहे. जे आपण आता व्हिडिओमध्ये आधी पाहिलं तो सर्व लिलाव चालू होता आणि त्याच लिलावामधून मासे खरेदी करून ही लोक इथे येऊन हे मार्केट लावतात. तर आता जर आपण मार्केटचा फेरफटका मारू, बघू काय काय इथे पाहू शकता. इथे सुकी मच्छी आहे, इथे सोडे वगैरे आहेत. इथे ही पापलेटं लावली आहेत, एकदम छान पद्धतीने सजवली आहेत पापलेटं. मावशी कशी दिली पापलेटं? मावशी 2000ला. इथे छोटी पापलेटं सुद्धा आहेत, छोटी सुरमई, बेबी सुरमई सुद्धा देखील आहे. तर इथे बरीच अशी मच्छी आहे. प्रॉन्स आहे, ही मोठी सुरमई आहे इथे. ते असं मस्त मार्केट, असं छोटंसं मार्केट आहे पण मस्त आहे. तिथे सगळं हे जेवढं सर्व ह्या दिसत आहेत कोळणी मावशी यांनी इथे मार्केट लावलं आहे. आणि आपली जी मासळी आहे ती सेल करतात इकडे. लिलाव झाल्यानंतर लिलावसुद्धा आपण मासळी घेऊ शकतो. समजा लिलाव संपला तर आपण इथे येऊन देखील मासळी खरेदी करू शकतो. तो असा काहीसा हा हरणे बंदरचा लिलाव आहे. मित्रांनो, आता आपण हरणे बंदरचा जो लिलाव पाहिला जेवढं शक्य होतं तेवढं दाखवायला, कारण की खूप गर्दी होती त्यामुळे जेवढं दाखवणं शक्य होतं तेवढं दाखवलं. आणि आता आपण जे आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे तिथे जाऊ आणि आजची व्हिडिओ तिथेच थांबवू. सो आता आपलं शेवटचं डेस्टिनेशन आहे कड्यावरचा गणपती. सो तो पाहूया आणि तिथून आपण परतीचा प्रवास करू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण पोहोचलो आहोत कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ली येथे. ठरल्याप्रमाणे आपण जो आपला शेवटचा स्पॉट आहे तो पाहायसाठी आलो आहे, कड्यावरचा गणपती. आणि आता आपण जाऊन सर्वात पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि त्यासोबतच तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवू. तसं चला आपण जाऊया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते आंजर्ल्यामध्ये कड्यावरचा गणपती आहे त्याचं दर्शन घ्यायसाठी. असला असा आजूबाजूचा परिसर आहे इथे पाहू शकता. आणि हे मंदिर आहे. सो मित्रांनो, हा असा इथून एंट्रन्स आहे.
मित्रांनो, आता आपण जे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल आहे ते पाहायसाठी थोडं पाठीमागे गणपती मंदिराच्या पाठीमागे चाललोच. इकडे मित्रांनो, आता जो तुम्ही रस्ता पाहतोय तो रस्ता थेट आपल्याला घेऊन जातो जिथे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल आहे त्या ठिकाणी. सो आता आपण तिकडे चाललो. नाही, पहिले असं म्हणतात की पहिलं पाऊल गणपती बाप्पाने तिथे ठेवलं आणि दुसरं पाऊल इथे. सो आता आपण तिकडेच चाललोत आणि हा पाहू शकता आजूबाजूचा परिसर. तिकडे समोर अथांग असा समुद्र दिसतोय तुम्हाला आणि इथे सूर्यदेव अस्ताला जाताना थोड्याच वेळा सूर्यास्त होईल. सो आता आपण पोहोचलो आहोत बाप्पाच्या पहिल्या पावलाजवळ. मित्रांनो, आताच आपण कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. तर खूप छान वाटलं. मी तो फर्स्ट टाईम आलेलो इथे दर्शनासाठी. याआधी फक्त यूट्यूबच्या माध्यमातूनच कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं, पण आज स्वतः येऊन दर्शन घेऊन खूप छान वाटलं. तसेच आज दिवसभरात आपण जेवढे स्पॉट बघितले ते सुद्धा खूप छान होते. खूप छान वाटलं ते स्पॉट बघून. सो तुम्हाला पण आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जे लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सो कोमल, तुला काय सांगायचं आहे आपल्या व्ह्युअर्सना? तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही बघा, लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. सो मी तुला हे सांगेन की चॅनलवर नवीन असाल तर ते लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करा आणि नक्की इकडे या एकदा आणि या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. जेवढे ज्या स्पॉट दाखवले ते सर्व चांगले आहेत आपले कोकणातले स्पॉट, तर त्यांना सगळ्यांना तुम्ही व्हिजिट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. सो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. सो आता आम्हाला परत जायचं आहे दापोलीला. सो चला आता इथेच आपण ही व्हिडिओ थांबवू. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया.